सुरू आहेत असंही मोहोळ म्हणाले। जुलै महिन्यामध्ये पालघर जिल्हा आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीनंतर राज्य सरकारनं बाधित नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय। पूरग्रस्त कुटुंब, शेतकरी, मच्छीमार, पशुपालक, दुकानदार आणि लघु उद्योजकांसाठी सर्वसमावेशक असं आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्यात आलंय। विविध प्रकारच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य या अंतर्गत दिलं जाणार आहे। पूरग्रस्त आणि विस्थापित झालेल्या प्रत्येक पात्र कुटुंबाला सानुग्रह मदत दिली जाईल। पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळेल। पूर्णपणे नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, तर 25%पेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये, तर किमान 15% नुकसान झालेल्या घरांसाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे। या पॅकेजमध्ये शेतकरी आणि पशुपालकांचाही समावेश करण्यात आलाय। दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये, ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी 32,000, लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। शेळ्या, मेंढ्या, डुकरं आणि कुक्कुटपालनातल्या नुकसानीसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। मासेमारीच्या बोटी किंवा जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी सुद्धा भरपाई दिली जाईल। मच्छीमारांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल। कारागीर, हातमाग कामगार, पारंपरिक हस्तकला व्यावसायिक, दुकानदार आणि स्टॉल धारकांना पंचनाम्यानुसार प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत दिली जाणार आहे।